नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर काय झालं, काल रात्री एक पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला आमचा. कशामुळे? तर त्याचं पोट फुगलं होतं, सतत ढेकरा येत होता वारंवार, पोटातून खालून गॅस देखील निघत होता खालच्या तोंडातून. मग हे सगळं कशामुळे होत होतं, याची कारणे काय आहेत, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर तुम्हाला देखील सतत ढेकर येते का? तर तुम्हाला येत असेल तर हा व्हिडिओ नीट काळजीपूर्वक बघा, कारण त्याचे आपण काय सांगणार आहे, कारणे काय आहेत, लक्षणे काय आहेत, तपासण्या, आहार आणि उपाय काय केला पाहिजे, ही सगळी मी माहिती याच एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही जर ह्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ नीट काळजीपूर्वक पहा. तुम्हाला दिवसभर वारंवार ढेकर येतात का? जेवल्यानंतर, चहा कॉफी नंतर किंवा झोपताना ढेकर वाढतात का? हे फक्त गॅस नसून चुकीच्या पद्धतीमुळे खाणे, ॲसिड रिफ्लेक्स किंवा इतर पचनाच्या समस्येमुळे देखील होऊ शकते. तर आता आपण ढेकर येण्याची ढेकर येणे म्हणजे काय ते पहिले जाणून घेऊया. पोटात किंवा अन्ननलिकेत गेलेली अतिरिक्त हवा तोंडातून बाहेर पडणे म्हणजेच बेल्चिंग किंवा इरप्शन असं याला या मेडिकल टर्ममध्ये म्हणतात. कधी कधी काय होतं, ढेकर येणे सामान्य आहे का? आपण पोट भरलं, ढेकर आले काय म्हणतो, आपलं पोट भरलं तर बास करा. पण काय होतं, समस्या तेव्हा मानली जाते जेव्हा ती वारंवार किंवा सतत किंवा दैनंदिन जीवनात त्रासदायक ठरते. कधी त्रासदायक ठरणार ढेकर जर सतत होत असेल तर त्रासदायक ठरणार ना. कोणालाही सतत ढेकर देऊ वाटते का? नाही देऊ वाटणार. बरं, ढेकर येते, पोटातून गॅस देखील निघतोय किंवा पोट फुगतंय, हीच कारणे असतील तर त्रासदायक ठरणारच ती. आता याची काय सामान्य कारणे काय आहेत? तर पहिलं सामान्य कारण आहे हवा जास्त गिळणे. हवा गिळणे त्याला मेडिकल टर्ममध्ये एरोफॅजिया असं म्हणतात. आता ही हवा कशामुळे पोटात जाते? तर खूप वेगाने तुम्ही जेवत असाल तर त्याच्यामध्ये हवा पोटात जाऊ शकते. खाताना जास्त बोलत असताल, म्हणजे बोलून खात असाल, म्हणून बोलायचं नसतं, बरेच जण म्हणतात. बोलताना खात असाल तर हवा जाणार आतमध्ये. तर काय जण काय करतात, झोपेत दात चावतात, असे दात आवाज येतो त्याच्यामध्ये हवा आत जाऊ शकते. नंतर स्ट्रॉने पाणी पिणे, ज्यूस पिणे, लहान मुलं करतात असं, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये काय होतं, हवा आतमध्ये जाते आणि हवा आतमध्ये गेली की गॅस होतो आणि गॅस ढेकरीच्या वाटेत बाहेर पडतो किंवा पोटात पोट फुगतं किंवा खालून बाहेर येतो तो गॅस. आता कार्बोनेटेड ड्रिंक्स घेत असाल तुम्ही जास्त किंवा स्मोकिंग जरी करत असाल तरी देखील हे होऊ शकतं. याच्यासाठी हे सगळं टाळलं पाहिजे. दुसरं अजून एक महत्त्वाचं हवा आत घेण्याचं म्हणजे, बऱ्याच जण काय असतात, आता पहिल्यापासून थोडं ढेकर येतं, अजून ते ढेकर काढण्यासाठी काय करतात, अजून अशी हवा घेतात, हवा आतमध्ये घेतात आणि परत अशी ढेकर बाहेर काढतात. तर ही ढेकर जर बाहेर निघली अशी, तर हवा तुम्ही जेवढी घेतली नाही तेवढीच हवा ती बाहेर काढतोय, त्याच्यापेक्षा जास्त हवा अजून तुम्ही आतमध्ये घेताय सतत तसं. तर ज्यांना काय वाटतं, मला हवा आत घेतली की ढेकर काढायला येते, पण हवा आतमध्ये तशीच राहते, त्याच्यामुळे पोट फुगू शकतं, नंतर गॅसचा त्रास होऊ शकतो. नंतर दुसरं कारण आहे ढेकर जाते म्हणजे ॲसिड रिफ्लेक्स. त्याच्यामुळे काय होतं, पोटातील आम्ल व अन्ननलिकेत आणि पोटातील अन्न असलं ते अन्ननलिकेत वर आलं तर त्याच्यामुळे ॲसिड रिफ्लेक्स होऊ शकतात. आता हे कशामुळे होतं, अन्न वर कशामुळे येतं, तर वारंवार ढेकर येत असेल तर अन्न वर येत असतं. त्याच्यामुळे काय होतं, ॲसिड रिफ्लेक्स असेल तर तुम्हाला छातीत जळजळ देखील करू शकतं, आंबट कडू चव लागू शकते तुमच्या जिभेला, जेवल्यानंतर त्रास होऊ शकतो, झोपल्यावर हा त्रास वाढू शकतो. ह्याच्यामुळे देखील हे तुमचं गॅस होऊ शकतो, पोट फुगू शकतं. तिसरं कारण काय आहे, अपचन कशामुळे होतं, जास्त तुम्ही तेलकट किंवा जास्त तेलकट खाल्लं तर होतं. आता जास्त तेलकट खाल्ल्यामुळं काय होतं, पोट फुगतं तुमचं, ढेकर येणार, पोट जड वाटणार, अस्वस्थता वाटणार. त्याच्यामुळे जास्त तेलकट खाऊ नका. काही खाद्यपदार्थ काही लोकांमध्ये, आता सगळ्यांमध्येच होतात का, नाही. पहिल्यांदा शीतपेय पेल्यानंतर काय मध्ये ढेकर होते, बाहेर काढत होतं गॅस, पण काय जणांमध्ये ते ढेकरायला हे करते. परत सोडा पिल्यानंतर होऊ शकतं, राजमा चणे खाल्ल्यानंतर होऊ शकतं. काय जणांमध्ये काय असतं, सामान्य कांदा जरी खाल्ला तरी हे सगळं होऊ शकतं. नंतर जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्यावर होऊ शकतं, ते कारण सांगितलं. यामुळे गॅस वाढू शकतो
आणि सतत ढेकरा येऊ शकतात. आता लॅक्टोज इंटॉलरन्स म्हणजे दूध घेतल्यानंतर ढेकरा येत असतील तर, म्हणजे दूध पचत नसलं, अपचन होत असेल दुधाचं, तर काय होतं, पोट फुगतं तुमचं, गॅस होऊ शकतो, पोट दुखी होऊ शकते, काही काही जणांमध्ये जुलाब देखील लागू शकतं. हे होत असल्यास काय करायचं, लॅक्टोज इंटॉलरन्स आहे असा विचार केला जातो. म्हणजे प्रत्येक वेळेस दूध खाल्ल्यानंतर हे असं होत असेल तर मग दूध तुम्ही लॅक्टोज इंटॉलरन्स आहे आणि तुम्ही दूध खायचं टाळलं पाहिजे. नंतर अजून एक कारण काय माहिती का, हायपर पायलरी म्हणजे गॅस किंवा गॅस्ट्रायटिस. काय होतं, काही लोकांमध्ये काय होतं, पोटाच्या आतील आवरणाची जळजळ किंवा हायपोपायलरिक इन्फेक्शनमुळे अपचन किंवा पोटाचा त्रास होऊ शकतो. म्हणजे काय, पोटाचा एक भागच आहे, समजा पोटाला एक जाळी असते आणि त्याला जर इन्फेक्शन झालं असेल तर तुम्हाला हे गॅसचा त्रास होऊ शकतो. नंतर काय, फंक्शनल डिस्फॅजिया म्हणजे हा एक आजार आहे. तपासणीत कोणताच आजार सापडत नाही, पण हाच आजार आहे. म्हणजे ह्याच्यात लक्षण काय असतात, पोट भरल्यासारखं वाटतं तुम्हाला, लवकर पोट भरतं जेवण करताना, वरच्या पोटात अस्वस्थता, म्हणजे हे पोट आहे तुमचं, इथं वरच्या पोटात अस्वस्थता, इथं वरच्या भागात अस्वस्थता, नंतर ढेकर येत असेल, अशी लक्षणं असतील तर तुम्हाला काय म्हणतात, फंक्शनल डिस्फॅजिया असं म्हणलं जातं तुम्हाला. म्हणजे इथपर्यंत व्हिडिओ जर बघितला असेल, व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओमध्ये काय माहिती सांगतोय ती आवडत असेल आणि ही सांगितलेली माहिती 100% बरोबरच आहे, त्याच्यामुळे तुम्ही याच्यावरती विश्वास ठेवू शकता. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, जर चॅनलवरती पहिल्यांदा आला तर चॅनल सबस्क्राईब करा. आपण अजून पुढचं व्हिडिओ माहिती घेणारच आहोत. आता मी तुम्हाला काय सांगेन, कोणती लक्षणे सोबत असतील किंवा कोणती कारणे सोबत असतील तर तुम्ही त्वरित हे केलं पाहिजे, कारणे शोधणं आवश्यक आहे. तर जर ढेकरांबरोबर तुम्हाला सतत छातीत जळजळ करत असेल, आंबट पाणी, तोंडात आंबट पाणी येत असेल, पोट दुखी होत असेल, सतत पोट फुगत असेल, मळमळ, उलटी, वजन कमी होणे, भूक न लागणे, गिळताना त्रास होत असेल, ही सगळी जर वरची लक्षणे सांगितली मी तुम्हाला, तर ते काय केलं पाहिजे, तुम्ही वरची सगळी लक्षणे सांगितली ती, तर हे तातडीचे चिन्ह आहेत, तातडीची लक्षणे आहेत असं समजू शकता तुम्ही. तर तुम्ही त्वरित डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. कारण छातीत तीव्र दडपण, दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे, थंड घाम येणे, चक्कर किंवा वेदना, हातापायांचे आकडे होणे किंवा मला फक्त गॅस समजू नका, त्वरित डॉक्टरांकडे वैद्यकीय मदत घेतली पाहिजे. कारण तातडीची लक्षणे आहेत, तुम्ही त्वरित ही लक्षणे दिसली की डॉक्टरांकडे गेलं पाहिजे. आता तुम्ही कोणत्या तपासण्या करू शकता, प्रत्येक व्यक्तीला मी काय तपासण्या सांगतो इथं, पण प्रत्येक व्यक्तीला ती सर्व तपासण्या करणे आवश्यक आहे असं आहे का, अजिबात नाही. डॉक्टर काय करतो, पहिल्यांदा तुमची हिस्ट्री घेतो, तुम्हाला तपासतो आणि तुमच्या फिजिकल एक्झामिनेशन परत नंतर ठरवतो, तुमच्या लक्षणानुसार गरजेनुसार ते रक्त तपासण्या ठरवतो. जसं की CBC म्हणजे कम्प्लीट ब्लड काउंट, परत गॅस्ट्रायटिससाठी हायपरपायलरिक टेस्टिंग म्हणतो, परत लिव्हर फंक्शन टेस्ट करतं, पोटाचं अल्ट्रासाऊंड करतं, अपर जे एंडोस्कोपी करतं, म्हणजे एंडोस्कोपी करतं जे वरच्या भागाची. इतर तपासण्या डॉक्टर लक्षणानुसार निर्णय घेऊ शकतात. कोणत्या डॉक्टरांकडे जावं, जर सुरुवातीला तुम्हाला त्वरितच आताच होत असेल, समस्या सतत राहत असेल, तर पहिल्यांदा तुम्ही जर तुमच्या जनरल फिजिशियन आहे त्याच्याकडे जाऊ शकता. कारण लवकरच स्टार्ट झाले तर त्याला जर माहिती असेल, तुमचा चांगला असेल डॉक्टर, तर तो तेवढ्यावरच कमी करेल. जर तिथूनही कमी नाही झालं किंवा तुम्हाला खूप दिवसापासून ढेकरा येत असतील तर तुम्ही गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट ह्या स्पेशलिस्ट डॉक्टर असतात पोटाचं, त्याच्याकडे गेलं पाहिजे. कोणता, गॅस्ट्रोएंटरॉलॉजिस्ट ह्या डॉक्टरकडे गेलं पाहिजे. ते त्याच्याबरोबर योग्य उपचार करेल आणि तुमचे ढेकर कमी होईल का, हो नक्कीच कमी होणार ढेकर. आता ढेकर कमी करण्यासाठी काय खावं, तर एकच जादुई पदार्थ असते, काही नाही मंडळी, म्हणजे ही खाल्ले की तुमचे ढेकर कमी होणार म्हणजे होणार असं काही नाही. तुम्हाला तुमचं काय करावं लागणार, पहिल्यांदा कधी ढेकर, काय खाल्ल्यानंतर तुम्हाला ढेकर जास्त येते ते ओळखावं लागेल आणि ते ओळखून ते तुम्हाला खायचं कमी करायचं, म्हणजे आपोआप ढेकर कमी होणार आहे. आता योग्य पर्याय काय करू योग्य पर्याय, तुम्ही साधे घरचे जेवण खावा, बाहेरचं जेवण तेलकट किंवा जास्त कार्बोनेटेड ड्रिंक्स टाळा. तुम्ही भाज्या खावा, हिरव्या पालेभाज्या खावा, संपूर्ण धान्य योग्य प्रमाणात घ्या, म्हणजे ज्वारी, बाजरी, डाळी हे खाऊ शकता, फक्त चपात्याच खावा असं नाही. नंतर डाळी, कडधान्ये, पण त्याचा त्रास होत असल्यास कमी प्रमाणात खावा किंवा खायचं बंद करा. कशाने त्रास होतो ते जाणून घ्या आणि ते बंद करा. नंतर तुम्ही फळे खाऊ शकता,
फळे खाल्लेलं चांगलं आहे, पुरेसं पाणी प्या. ह्याच्यामुळे तुमची नक्कीच ढेकर कमी व्हायला मदत होते. जे पदार्थ खाल्ल्यावर वारंवार त्रास होतो त्याची डायरी ठेवू शकता तुम्ही. आता समजा काही काही जणांना काय असतं, जर तुम्ही दूध खाल्ल्यानंतर ढेकर येत असेल, म्हणजे दूध कसं फक्त दूध खाल्लं का, चहा कॉफी पिल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये जर ढेकर येत असेल तर तुम्ही हे लक्षात ठेवा. नंतर तुम्ही दूध खाल्ल्यानंतर जर सेमच होत असेल तर तुम्हाला चहा कॉफीमुळे होते का दुधामुळे होते कळू शकतं. म्हणजे चहा कॉफीमुळे होत असेल तर मग दूध खाल्ल्यावर नाही व्हायला पाहिजे, किंवा चहात दूध वापरलेलं त्याच्यामुळे होत असल्यास नंतर तुम्ही कोरा चहा पिऊन बघा, तरी देखील तसंच होत असल्यास मग तुम्हाला चहा कॉफीमुळे बी होतं, दुधामुळे बी होते. पण जर कोरा चहा पिल्यानंतर जर ढेकर वगैरे येत नसेल तर मग तुम्ही जाणून घ्या तुम्हाला फक्त दुधामुळेच होते. आता काय कमी केलं पाहिजे जर ढेकर येत असेल तर तुम्ही कार्बोनेटेड ड्रिंक्स बंद केलं पाहिजे खायचं, खूप कमी केलं पाहिजे. खूप वेगाने जेवण टाळलं पाहिजे. मोठ्या प्रमाणात एकाच वेळी जेवणं म्हणजे एकदम जास्त जेवण केलं ते टाळलं पाहिजे. जर रात्री दात चावत असतील तर त्याच्याकडे डॉक्टरांचा उपचार घेऊ शकता, किंवा ते टाळण्याचा प्रयत्न करू शकता. आता ते झोपेत होतं, आपण टाळता येईल का नाही ते सांगता येत नाही, पण कमी करू शकता. स्मोकिंग बंद केलं पाहिजे तुम्ही. नंतर जास्त तेलकट पदार्थ बंद करा. तुमचे वैयक्तिक ट्रिगर फूड कोणते ते ओळखावं. तुम्ही स्वतःच्या आहाराकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे कोणती गोष्ट खाल्ल्यानंतर तुम्हाला जास्त ढेकर येतात ते जाणून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हवा गिळायचं ते बंद करा, आणि एका टाईमला थोडं जेवा आणि हळूहळू जेवा. असा ॲसिड रिफ्लेक्स असल्यास काही लोकांमध्ये काय होतं, जास्त तिखट तेलकट पदार्थ, चॉकलेट, कॅफिन किंवा ॲसिडिक फूड्स त्रास वाढवू शकतात. पण प्रत्येक व्यक्तीचे ट्रिगर्स हे वेगवेगळे असतात. तुम्ही स्वतःचा आपले ट्रिगर्स जाणून घ्या आणि त्याच्यानुसार तुम्ही स्वतः सवय करू शकता, तुमच्या आहारामध्ये बदल करू शकता. आता अशा कोणत्या सवय आहेत ज्याच्यामुळे तुम्ही तुमचे ढेकर येणे कमी करू शकता. तर अन्न हळूहळू खा, ते नीट चावून खा. परत खाताना जास्त हवा गिळली जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कार्बोनेटेड ड्रिंक्स घेत असाल तर ते कमी करा. मोठ्या प्रमाणात जेवण करत असाल तर ते थोडं म्हणजे आता दिवसातून 2 वेळा जास्त जेवण करत असाल तर दिवसातून 3 वेळा जेवण करा, पण कमी प्रमाणात करा. जेवणानंतर लगेच झोपू नका, त्याच्यामुळे देखील होऊ शकतं. वजन जास्त असल्यास कमी करण्याचा प्रयत्न करा, कारण हे खूप चांगलं आहे. वजन जास्त असलं कमी केलं पाहिजे आपण. आता वजन कमी करायचं असेल, तुम्हाला त्याच्यावरती माहिती पाहिजे असेल, एखादा नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा, आपण त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवू. नंतर स्मोकिंग करत असाल तर स्मोकिंग टाळा. तुमचे ट्रिगर्स फूड्स ओळखा. सतत मी सांगते तुम्हाला कशामुळे ट्रिगर होते ते ओळखा आणि ते कमी करा. सतत समस्या असल्यास काय करा, स्वतःहून औषधं घेण्याऐवजी डॉक्टरांकडे जा, कारण डॉक्टर त्याची योग्य ते ट्रीटमेंट करतील. आता आयुर्वेदामध्ये कशामुळे होते हे, तुमचा वातदोष विषेड झाल्यामुळे, खालच्या अधोवात खाली जी वात जाणं असते ते विषेड झालं वर येते ते त्याच्यामध्ये होऊ शकतं. पण आता प्रत्येक माणसाची वेगवेगळी असते. फक्त वातच ही झाले का पित्त पण हे झाले, त्याच्याबरोबर कफ आहे का, हे डॉक्टर बघून त्याची ट्रीटमेंट देतो. म्हणून हे सगळं जाणून घेतलं पाहिजे. आता वारंवार ढेकर येणे म्हणजे नेहमी गंभीर आजार असा आहे का, अजिबात असं नाही. पण ते सतत होत असेल किंवा ॲसिड रिफ्लेक्समुळे होते का पोटदुखी होते त्याच्यामुळे, वजन कमी होते का, किंवा गिळताना त्रास होतोय का, यांच्यासारखी जर लक्षणे असली तर त्याचे कारण शोधणे आवश्यक आहे. आणि ते कारण शोधून योग्य ते वेळेवर योग्य ते उपचार घेतला तर कोणताच मोठा आजार आपल्याला होऊ शकत नाही. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा मंडळी. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती 153 सबस्क्रायबर झाले, त्या सर्वांचं मनापासून आभार. जर व्हिडिओमधील काही डाऊट असेल माहिती सांगितल्यामध्ये तर तुम्ही मला कमेंट नक्की करा. त्या कमेंटला लवकरात लवकर उत्तर दिलं जाईल, योग्य ती माहिती सांगितली जाईल. कसल्याही प्रकारची चुकीची माहिती ह्या चॅनलवरती येणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. आणि तुम्हाला जर वाटत असेल तुम्हाला अशी लक्षणे आहेत का आहे, तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला लवकर तुम्ही कोणत्या डॉक्टरांकडे गेलं पाहिजे ते सांगतो, किंवा एखादं डॉक्टर कोणते स्पेशलिस्ट आहे, किंवा तुमच्या कोणत्या गोळ्या चालू आहेत ते मला तुम्ही फोटो पाठवू शकता. मी त्याचं ते बघून तुम्हाला योग्य ती माहिती नक्की सांगेन. आपल्याकडे हे सगळं फ्रीमध्ये आहे, कोणतीही कन्सल्टेशन फी वगैरे काही नाही. मी कोणतेही गोळ्या औषध वगैरे देत नाही, पण तुम्हाला तुमच्या जवळच कोणता तो डॉक्टर आहे
ज्याच्याकडे तुम्ही गेलं पाहिजे ही सगळी माहिती अचूक देतो. कारण आजकाल काय होतं मंडळी, बऱ्याचशा माणसांना माहिती नसतं आपल्याला आजार कोणता आहे, आपण कोणत्या डॉक्टरकडे गेलं पाहिजे हे सुद्धा माहिती असणं महत्त्वाचं आहे. आता आपण हाडे दुखतो, हे वात आहे ते आहे, मग हाडाचा म्हणजे ऑर्थोपेडिक्स डॉक्टरकडे जातो, पण ते बरोबर आहे का? त्याच्यामुळे वातीचा त्रास कमी होत नाही. वातीचं जर तुम्हाला बरोबर अचूक उपाय पाहिजे असेल तर तुम्हाला रिमॅटॉलॉजिस्ट म्हणून एक डॉक्टर आहे त्याच्याकडेच गेलं पाहिजे. ते त्यांच्याकडे गेल्यानंतर बरोबर होते. का? कारण ते वात रोगतज्ञ तेच आहेत वातीसाठी. पण जर बाकीचं तुम्हाला हाड तुटलं असेल, हाड मोडलं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही ऑर्थोपेडिक्सकडे गेलं पाहिजे. हाडांमध्ये पण त्याच्यामध्ये कशासाठी कोणत्या डॉक्टरकडे जाणे याच्यामध्ये फरक आहे. तुम्हाला जर असेच काही समस्या असतील, तुम्हाला काही अडचण असतील आरोग्यविषयी, तुम्हाला जर वाटत असेल एखाद्या विषयावरती व्हिडिओ बनवावा तर तुम्ही कृपया नक्की कमेंट करा. मी तुमचं ऐकून नक्कीच त्या विषयावर व्हिडिओ बनवेन. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, ती समस्या काय आहे ते जाणून घेईन आणि तुम्हालाही त्याच्यासाठी मदत करेन. तुमचंही कमी होण्यासाठी, तुम्हाला प्रॉब्लेम कमी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या योग्य त्या डॉक्टरकडे पाठवण्यात येईल. मी सांगेन तुम्हाला. आता तुम्ही मला कसं कॉन्टॅक्ट करणार तर कमेंट करा नक्की. मी त्या कमेंटला नक्कीच रिप्लाय देईन. आपल्या अजून सबस्क्रायबर्स खूप कमी आहेत. प्रत्येक कमेंटला रिप्लाय देत होतो. आपल्या चॅनलवरती कधीतरी एखादी दुसरी कमेंट येते, मग आपण लगेच त्याची माहिती सांगू शकतो. म्हणून तुम्ही कमेंट नक्की करा. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.